मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामध्ये इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेला जो संघर्ष आहे याची व्याप्ती जशा पद्धतीने वाढती आहे, याच्यामध्ये ज्या पद्धतीने इतरही देश यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये होती आहे, ते त्याच्यामध्ये ओढले जात आहेत. हे सगळं बघता काही गोष्टींचे संकेत आता मिळायला लागलेत. त्यातला पहिला संकेत असा आहे की अमेरिका आणि इस्रायलनी इराणच्या सामर्थ्याला अंडर एस्टिमेट केलं. त्यांनी याची कल्पनाही केली नाही की इराण इतक्या प्रचंड ताकदीने परत हल्ला करू शकतो. इराणकडे ते सामर्थ्य आहे आणि इराण केवळ अमेरिका आणि इस्रायलवरती अटॅक करणार नाही, तर तो त्याच्याशिवाय इतक्या आणखीन 14 देशांवरती अटॅक करू शकेल. अगदी सायप्रसपासून ओमानपर्यंत अटॅक करू शकेल. सौदी अरेबिया, बहरीन, कतार, कुवैत या सगळ्या देशांवरती अटॅक करू शकेल. तिथले अमेरिकेचे जे संपूर्ण डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, एअर बेसेस आहे, मिलिटरी बेसेस आहे, अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उद्ध्वस्त करू शकेल. तो स्टेट ऑफ हार्मुज बंद करू शकेल. तो आरामको, सौदी अरेबियाची सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी, त्याच्यावरती अटॅक करू शकेल. या सगळ्या गोष्टींची कल्पनाही नव्हती. त्यांना असं वाटलं की आयातुल्ला खामेनी यांना मारल्यानंतर इराणमधलं एकूणच जी सत्ता आहे, जो रेजिम आहे, जो 1979 पासून इंटॅक्ट आहे, जी धार्मिक राजवट आहे, जिची स्थापना आयातुल्ला खोमेनींनी केली होती आणि 1989 नंतर खामेनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे याचं नेतृत्व आहे, हे सगळं पत्त्यासारखं कोसळून पडेल. पण तसं काही घडलेलं नाही आहे. मित्रांनो, आता ज्या पद्धतीची चेन ऑफ कमांड इराणमध्ये तयार झालेली आहे, या चेन ऑफ कमांडला कोणत्याही आदेशाची गरज नाही आहे. कारण याची तयारी त्यांनी फार पूर्वीपासून करून ठेवलेली आहे की त्यांना याचीही कल्पना होती की जर आमचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्ला खामेनी ज्यांचा आदेश, हे इराणचं जे कोर गार्ड आहे, रॉयल गार्ड आहे, हे सगळे त्यांचं लष्कर जे आहे, रिव्होल्युशनरी गार्ड, त्यांचे आदेश ज्या सर्वोच्च धार्मिक नेत्याचे पाळत होते. पण जो सर्वोच्च धार्मिक नेता नसेल तर मग आम्ही आदेश कोणाचे पाळायचे, या संदर्भातली चेन ऑफ कमांड ही पूर्णपणे तयार होती. त्यामुळे आता कोणालाही आदेश देण्याची गरज नाही आहे. हे स्वतःहून आता ॲक्ट करत आहेत. आता इराणमधले जे रिजनल कमांडर्स आहेत, इराणच्या आतमधले, हे स्वतःहून ॲक्ट करत आहेत. इराण पुरस्कृत संघटना ज्या आहेत, मग हमास असेल, हौती असेल, हेजबुल्ला असेल, हे स्वतःहून ॲक्ट करत आहेत. कारण अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी यापूर्वी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, संघटित पद्धतीने ठरवून ठेवलेली होती. आणि याची कल्पना, याची भनक देखील अमेरिकेला लागू नये हे नवल वाटतं. आणि त्यामुळे त्यांना कल्पना नव्हती की एवढ्या सगळ्या अरब देशांवरती, ह्या अरब देशांमधल्या ऑइल रिफायनरीजवरती इराण अटॅक करू शकतो. इराण स्टेट ऑफ हार्मुजपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे स्टेट ऑफ हार्मुजवरती इराणचा कंट्रोल आहे, परंतु स्टेट ऑफ हार्मुज आजपर्यंत कधी बंद होऊ दिलं गेलेलं नाही, हे लक्षात ठेवा. यापूर्वी 2 गल्फ वॉर झाले, पण स्टेट ऑफ हार्मुज कधी बंद झालेलं नाही आहे. याचं कारण असं आहे की खुद्द इराणचं पण तेल स्टेट ऑफ हार्मुजमधूनच निर्यात केलं जातं. त्यामुळे इराणने याची काळजी घेतलेली होती. आणि मुख्य म्हणजे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं होतं की आम्ही स्टेट ऑफ हार्मुज बंद करणार नाही आहे. आत्तासुद्धा सांगितलं त्यांनी. मात्र त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हौती गटाकडनं अटॅक सुरू झालेत, मिसाईल असतील किंवा ड्रोनचे अटॅक सुरू झाले ऑइल टँकर्सवरती, तेव्हा त्यांना अशा प्रकारचे कुणी आदेश दिलेले नसतील. ते स्वतःहून जे ॲक्ट करत आहेत. आणि त्यामुळे आता असं वाटायला लागलेलं आहे, दुसरा संकेत जो मिळतो आहे तो असा मिळतो आहे की आता हा संघर्ष एका तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जगाला घेऊन जातो आहे का, आणि त्याची प्रामुख्याने चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. मित्रांनो, 1939 ते 1945 या काळामध्ये जगाने दुसऱ्या महायुद्धाचा सामना केला. या महायुद्धामध्ये प्रचंड मोठी जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. याच महायुद्धामध्ये 1945 साली जपानमधल्या 2 शहरांवरती, हिरोशिमा आणि नागासाकी, याच्यावरती अणुबॉम्ब टाकण्यात आले. पहिल्यांदा अणुबॉम्बचं परीक्षण ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने करण्यात आलं आणि जगाने धसका घेतला की किती भयानक परिणाम, किती जनरेशनला त्याचे परिणाम सहन करावे लागू शकतात. आणि त्यामुळे जगाने आत्मपरीक्षण केलं. आणि आता जर सांगितलं, जसं आईन्स्टाईन म्हणाले होतं की आता जर जगाला तिसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागला, आता ह्या तिसऱ्या महायुद्धानंतर जे चौथं महायुद्ध होईल ते दगडांनी होईल. म्हणजे जसा आदिम काळामध्ये, जुन्या काळामध्ये माणूस दगडाचे हत्यार वापरायचा, म्हणजे पृथ्वीवरची मानवी संस्कृती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल, अशा पद्धतीचं वातावरण असेल. म्हणून तिसरं महायुद्ध होता कामा नये. आणि याची काळजी घेण्यासाठी 1945ला संयुक्त राष्ट्र संघटना, म्हणजे पहिले संयुक्त राष्ट्रच आहे, ती संघटना शब्द आता नाही आहे त्याच्यामध्ये, संयुक्त राष्ट्रे ही इस्टॅब्लिश झाली. आणि त्याला प्रामुख्याने 3 उद्दिष्ट त्याची निर्धारित केली गेली. पहिलं उद्दिष्ट त्याचं होतं की जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवणं.
दुसरं होतं की राष्ट्रांमध्ये जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, वादविवाद आहेत, ते सोडवण्यासाठी त्यांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणं, चर्चेचं व्यासपीठ. आणि तिसरा मुद्दा आहे की मूलभूत मानव अधिकारांचं रक्षण करणं. म्हणजे कोणताही देश असं म्हणू शकत नाही आहे की आम्ही सार्वभौमत्वाची ढाल आहे आणि आम्ही आमच्या देशामध्ये कोणत्याही लोकांचं अधिकारांचं हनन कशाही पद्धतीने करू शकतो. नाही, त्याच्यावरती आता जागतिक पातळीवरती केंद्रीय त्याच्यावरती नियंत्रण असेल. आणि म्हणून युनायटेड नेशन तयार केली गेली. युनायटेड नेशन तयार करण्यामागचा मुख्य उद्देशच हा होता की राष्ट्रांच्या अनियंत्रित महत्त्वाकांक्षांना वेसण घालणं, लगाम घालणं आणि त्याच्या माध्यमातून जगामध्ये शांतता, सुरक्षितता प्रस्थापित करणं. मात्र आता असं दिसून येतं की जी युनायटेड नेशन ज्या मॅन्डेटसाठी क्रिएट केली गेली, ते मॅन्डेट जे आहे ते आता बाजूला पडतं आहे. युनायटेड नेशन निष्प्रभ ठरताना दिसती आहे. आणि आता परिस्थिती अशी निर्माण झालेली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवत आहेत की त्यांना काय वाटेल त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी कुठेही आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार देखील केला जात नाही आहे. विशेष करून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये इंटरव्हेन्शन केलं, मादुरोला, व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना तिथनं पिकअप केलं, त्यावेळेला जगातल्या एकाही देशाने हा प्रश्न उपस्थित केला नाही की हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झाला आहे की नाही. तुम्ही एखाद्या सॉवरीन देशामध्ये अशा पद्धतीने डेल्टा फोर्सेस घुसवू शकतात का? सिमिलर प्रकार इराणच्या बाबतीमध्ये घडला. इराणमध्ये तुम्ही मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं, त्यावेळेला इथं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं का असा प्रश्न कोणीही उपस्थित करायला तयार नाही आहे. आणि तुम्ही त्यांच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांना मारलं, पण त्याच्यानंतर तुम्ही याची कल्पनाही केली नव्हती की ज्या पद्धतीने इराण त्या सगळ्या गोष्टींचं रिटॅलिएशन करेल. मित्रांनो, आज जवळपास 13 देशांवरती इराणकडनं हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारची कमी होत नाही आहे. प्रचंड ताकदीने हे हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यामध्ये जो कुवेतमध्ये अमेरिकन F-15 अर्थात जरी ते आता सांगण्यात आलं असलं की कुवेतनी फ्रेंडली फायरिंगमध्ये ते पडलेले आहेत, अर्थात हे युद्ध आहे, या युद्धाच्या प्रसंगी कोणीही ॲक्सेप्ट करणार नाही ही गोष्ट. याच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर चालू असतं. क्लेम्स, काउंटर क्लेम्स हे सातत्याने युद्धाच्या काळामध्ये केले जाऊ शकतात. परंतु जेही काही असेल, F-15 सारखं फायटर प्लेन पडणं हे अमेरिकेसाठी मी कोणाच्या चुकीने पडलं हे गोष्ट जरी त्यांनी सांगितलं की फ्रेंडली फायरिंगमध्ये केलं असेल, पण F-15 पडणं हे अमेरिकेसाठी नामुष्की आहे. आणि आता मात्र हा प्रश्न व्हायला लागला की ज्या अमेरिकेकडे जबाबदारी होती या सगळ्या अरब देशांना, ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहे त्यांचं रक्षण करण्याची, ते रक्षण आता होत नाही आहे. आणि इराण पाहिजे त्या ठिकाणी अटॅक करू शकतो आहे. इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स पण आहेत. त्यामुळे मित्रांनो, आता याच्यामध्ये 13 देश प्रत्यक्षपणे इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने इराणने सायप्रसमध्ये इंग्लंडच्या एअरबेसवरती हल्ला केलेला आहे, त्याच्यावरनं आता अशा प्रकारच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत की याच्यामध्ये युरोपियन देश, विशेष करून पश्चिम युरोपीय देश आणि पश्चिम युरोपियन देशांची संघटना नॅटो याच्यात इन्व्हॉल्व होणार का? यापूर्वी नॅटोने आखातामध्ये इंटरव्हेन्शन केलेलं आहे. यापूर्वी इराकमधल्या मिलिटरी इंटरव्हेन्शनच्या वेळेला असेल किंवा सिरियामध्ये आयसिसला संपवण्यासाठी त्यावेळेला फ्रान्सने राफेलसारखी विमानं आयसिसला संपवण्यासाठी वापरलेली होती. राफेलचा उपयोग त्या ठिकाणी झालेला होता, ज्या फायटर प्लेन भारताने विकत घेतलेले आहेत. तर मुळात मुद्दा असा आहे की नॅटो इथं इन्व्हॉल्व नव्हती असं नाही आहे. नॅटो या ठिकाणी इन्व्हॉल्व होती. त्यामुळे जर सायप्रसपर्यंत हा संघर्ष जाऊन पोहोचला असेल तर युरोप याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार का? दुसरा मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत रशिया आणि चायना या दोघांनी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उघड भूमिका घेतलेली नाही आहे. चायनाने आयातुल्ला खामेनींच्या निधनाचं, मृत्यूचा निषेध नक्कीच केलेला आहे. मात्र त्याच्या पुढे जाऊन चायना कुठेही अमेरिकेला क्रिटिसाइज करण्यासंदर्भात म्हणा किंवा इराणला प्रत्यक्ष मदत करण्यासंदर्भात म्हणा तयार नाही आहे. त्यामुळे हा एक कळीचा प्रश्न आहे की रशिया आणि चायना काय स्टँड घेता, नॅटो याच्यामध्ये प्रामुख्याने काय स्टँड घेते. बाकी इतर देशांचा मी यासाठी हे करत नाही, उल्लेख करत नाही, इव्हन भारताचा पण, की तिथल्या घडामोडींना इन्फ्लुएन्स करू शकू अशा प्रकारचं लिव्हरेज आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे आपण तो संघर्ष थांबवू शकू, आपण डोनाल्ड ट्रम्पला सांगू शकू अशा स्वरूपाचा लिव्हरेज आपल्याला नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेट अँड वॉच आपण पॉलिसी ठेवणं, जी आपली सध्याची पॉलिसी, आपण राईट डायरेक्शनमध्ये चाललेलो आहोत. मुळात कळीचा प्रश्न याच्यामध्ये आता असा आहे की याची व्याप्ती ज्या पद्धतीने वाढती आहे आणि ज्या पद्धतीने इराणवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला आता बऱ्यापैकी अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. या अडचणी इथपर्यंत यायला लागल्यात मित्रांनो की काल डोनाल्ड ट्रम्पचा एक व्हिडिओ आला. काल त्यांनी जी प्रेस घेतली आणि मीडियाला ॲड्रेस केलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं
की आता आम्ही इराणमध्ये रेजिम चेंजचा आग्रह सोडून देऊ. बघा, ह्याच डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आम्हाला रेजिम चेंज पाहिजे आहे आणि तिथली राजवट आम्हाला बदलायची आहे. ते डोनाल्ड ट्रम्प आता काय म्हणताय की आम्ही व्हेनेझुएलन मॉडेल आम्ही इराणमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. आता व्हेनेझुएलन मॉडेल काय आहे की तुम्ही फक्त मादुरोला तिथनं हटवायचं आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या इंटॅक्ट ठेवायच्या. याचाच अर्थ असा आहे की आयातुल्ला खामेनींना हटवायचं, बाकी जी धार्मिक राजवट आहे ती कंटिन्यू ठेवायची. या प्रकारचं काल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजेच काय की अमेरिकेने देखील कन्सिलिटरी स्टँड, कॉम्प्रोमाइजिंग स्टँड या प्रकरणामध्ये घ्यायला सुरुवात केली आहे. आणि हे कशामुळे झालं आहे? ते इराणच्या रिटॅलिएटरी अटॅक्समुळे झालेलं आहे. त्यामुळे आता ह्या संघर्षाची व्याप्ती ही वाढताना दिसून येते आहे. आता कळीचा मुद्दा असा आहे की आपण बघूयात युरोपियन देश याच्यामध्ये खरंच इन्व्हॉल्व्ह होतील का? तर मित्रांनो लक्षात घ्या, कोरोना महामारीनंतर युरोपियन देशांचा अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यात भर घातली, ज्याला आपण दुष्काळात 13वा महिना म्हणतो, ती रशिया युक्रेन संघर्षाने टाकलेली आहे. आज कोणत्याही युरोपियन देशाचा आर्थिक विकासाचा दर हा 3% जास्त नाही आहे. आज त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूची देखील टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे. ते रशियाकडनं गॅस आणि तेल घेत होते, ते आता रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेमुळे त्यांना त्याच्यावरती आर्थिक निर्बंध टाकावे लागले रशियावरती, त्यामुळे त्यांना तिकडे घेता येत नाही. ते भारताकडनं घ्यायचे आहे, क्रूड ऑइल म्हणजे रिफाईंड ऑइल ज्याला म्हणायचो, भारत रशियाकडनं घ्यायचा, त्याला रिफाईंड भारतामध्ये करायचा आणि भारत युरोपला एक्सपोर्ट करायचा. म्हणजे जर्मनी अगदी 6 महिन्यापर्यंत जर्मनीला सगळ्यात जास्त तेल पुरवठादार करणारा भारत देश होता. भारत हा खरं तेलाचा आयातदार आहे, पण एकेकाळी भारत हा निर्यातदार देखील बनलेला होता. हा मजेशीर बाब आहे. त्यामुळे त्यांना रशियाकडनं आता तेल आणि नैसर्गिक गॅस मिळणंही बंद होऊन गेलेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी युरोपियन देश इतके क्रायसिसमध्ये आहेत की ऑलरेडी एक कन्फ्लिक्ट झोन युरोपमध्ये सुरू आहे रशिया युक्रेनच्या माध्यमातून, आणि तो अजूनही सुटलेला नाही आहे. पुन्हा एकदा त्यांना त्यांचं तोंड प्रत्यक्षपणे येऊन पळून घ्यायचं नाही आहे आणि त्यांनाही कळून चुकलेलं आहे की आता परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या अनेक उपद्रवांमुळे आपण असं म्हणू, युरोपियन देश कमालीचे नाराज झालेत. त्यांची नाराजी ग्रीनलँडमुळे झाली आहे. युरोपियन देशांची खिल्ली उडवणं, त्यांना अंडर एस्टिमेट करणं, असे अनेक प्रकार डोनाल्ड ट्रम्पनी केलेत. डोनाल्ड ट्रम्पनी नॅटोमधनं माघार घेण्याच्या धमक्या पण दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ग्रीनलँडच्या प्रश्नावरनं युरोपियन महासंघ असेल किंवा पश्चिम युरोपीय देश असेल आणि अमेरिका यांच्यामध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दावोसमधल्या, स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची गॉगल घालतो म्हणून खिल्ली उडवली. इथपर्यंत खालच्या लेवलला डोनाल्ड ट्रम्प गेलेले होते. हे सगळं जगाने पाहिलं आणि त्यामुळे आपल्याला दिसून येते की युरोपियन महासंघ आमच्याकडे आला आणि आमच्याबरोबर त्यांनी मुक्त व्यापार करार केला. जो करार साधारणतः 20 वर्षापासून प्रलंबित होता, तो देखील त्यांनी केला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या अट्टहासापोटी, कारण डोनाल्ड ट्रम्पला रेजिम चेंज पाहिजे आहे म्हणून युरोपियन देश येतील आणि त्यासाठी इन्व्हॉल्व्ह होतील, तो काळ आता गेलेला आहे. त्यामुळे युरोपियन देश प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होतील का? काहीतरी एअर बेसेस, जसं सायप्रसचा एअर बेस इंग्लंडने अमेरिकेला वापरू द्यायला मदत केली की वापरू द्यायला परवानगी दिली, हा एक भाग होणार आहे. पण प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होतील का, ही शक्यता फार कमी आहे. मित्रांनो, तर रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये पण प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह झालेलं नाही. अप्रत्यक्षपणे ते युक्रेनला मदत करत आहेत, पण डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट त्यांची नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता युरोपियन देश आणि खुद्द अमेरिका जमिनीवरती सैन्य उतरवायला तयार नाही आहेत. त्यांना असं वाटतं आहे की आम्ही आकाशातनं बॉम्ब टाकू आणि रेजिम चेंज करू. आकाशातनं बॉम्ब टाकून रेजिम चेंज झाल्याचा एक तरी तुम्हाला घटना इतिहासामध्ये दिसून येते का? आणि मुळातच हा सगळाच इतका हास्यास्पद प्रकार आहे की तुम्ही इराणच्या संदर्भामध्ये जो विचार करता आहात, हा एक सार्वभौम प्रचंड रिजनल पॉवर, हा अरब देशांमधला एक प्रचंड मोठा देश आहे. ती कोणती छोटी संघटना नाही आहे की त्या संघटनेच्या मोरक्याला आम्ही उडून टाकलं, संघटना कोसळली. इट्स नॉट लाईक दॅट. ही एकमेव अशी पॉवर आहे की जी संपूर्ण आखातामध्ये इस्रायलच्या अस्तित्वाला देखील धक्का देऊ शकते. कारण यापूर्वी जे अरब वॉर झाले होते इस्रायल आणि अरब देशांमध्ये, त्या तिन्ही वॉर्समध्ये इस्रायलनी ह्या अरब देशांना हरवलेला आहे. पण इराण आणि इस्रायलमध्ये कधी संघर्ष झालेला नव्हता. जो पहिला संघर्ष 8 महिन्यांपूर्वी झाला, जेव्हा इराणने इस्रायलने त्यांच्यावरती अटॅक केले, काही मिसाईलने अटॅक केले, तो पहिला संघर्ष होता. पण कधीही या दोन देशांनी परस्परांना अशा स्वरूपाने आव्हान दिलं असा प्रकार नव्हता. उलट दोघांमध्ये मैत्री होती. इस्रायलला रिकग्नाइज करण्यामध्ये देखील इराण पुढे होता. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही केवळ हवाई हल्ले करून ह्या गोष्टी करतील आणि तिथं रेजिम चेंज होईल अशातला प्रकार नाही आहे. त्यामुळे जमिनीवरती तुम्हाला सैन्य उतरवावं लागेल. मग त्यासाठी तुमची तयारी आहे का? अमेरिका कधी उतरवणार नाही. व्हिएतनाम वॉरनंतर अमेरिकेने कानाला खडा लावलेला आहे
तर व्हिएतनाम वॉरमध्ये अमेरिकेचं जे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, त्यांचे हजारो सैनिक तिथं मारले गेले, त्यानंतर अमेरिकन काँग्रेसनी प्रचंड कंट्रोल टाईट केलेला आहे आणि अमेरिकन काँग्रेस त्याला परमिशन देणार नाही. खरं तर ह्या इराणमधल्या इंटरव्हेन्शनला पण अमेरिकन काँग्रेसनी परमिशन दिलेली नाही आहे, किंबहुना डोनाल्ड ट्रम्पनी ती मागितलेलीच नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न निराळा आहे, आपण कधीतरी नंतर त्याची चर्चा करू. त्यामुळे युरोपचा प्रश्न झाला. दुसरं, रशिया आणि चीनच्या बाबतीत जर विचार केला तर रशिया ऑलरेडी युक्रेन युद्धामुळे इतका ऑक्युपाईड आहे आणि इतका ड्रेन झालेला आहे इकॉनॉमिकली, त्यामुळे रशिया डायरेक्टली इन्व्हॉल्व, जरी इराणबरोबर रशियाचे जुने संबंध असले, इराण सिरिया ह्या शियापंथी देशांबरोबर शीतयुद्ध काळापासून रशियाचे क्लोज रिलेशन्स आहे, रशियन बनावटीचे अनेक शस्त्र ही इराणकडे पण आहेत, परंतु रशिया याच्यातनं डायरेक्ट इन्व्हॉल्व होईल अशी शक्यता फार कमी वाटते. चायनाच्या बाबतीत जर तुम्ही केलं तर निश्चितपणे चायना आणि इराण यांच्या अलीकडच्या काळामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध होते. चायनाच्या मेजर इन्व्हेस्टमेंट या इराणमध्ये झालेल्या होत्या. चायनाचा रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्हच्या अंतर्गत $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट चायनाने इराणमध्ये केलेल्या आहेत. किंबहुना इराणचं तेल घेणारा सर्वात मोठा देश हा चायना होता. म्हणजे सगळ्यात जास्त इराणकडनं तेल हा भारताने कमी केल्यानंतर एकटा चायना घ्यायचा आणि त्यामुळे इराणला खूप मोठा रिलीफ होता. मात्र 2025 नंतर चायनाने देखील इराणकडनं तेल घेणं कमी केलं, कारण युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनी इराणच्या विरुद्ध सँक्शन जे होते, निर्बंध जे होते ते अत्यंत कडक केलेले होते. त्यामुळे आता प्रश्न आहे की चायना डायरेक्टली इन्व्हॉल्व होईल का? तर पोस्ट कोरोना फेजनंतर चायनाच्या अर्थव्यवस्थेलाही प्रचंड मोठा धक्का बसला आहे. चायनाच्या अर्थव्यवस्थेचा आधार चायनाचं रिअल इस्टेट आहे आणि रिअल इस्टेट जवळपास 40% चायनाच्या GDPचा जो पार्ट आहे तो रिअल इस्टेटमधला आहे, कारण चायनाचे जगभरात प्रोजेक्ट चाललेले आहेत. साधारणतः 70-75 देशांमध्ये त्यांच्या $1 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट आहेत आणि त्याच्यामुळे रिअल इस्टेटला त्यांच्याकडे बढावा आहे. सर्वसामान्य माणूस देखील जसं आपल्याकडचं भारतीय सर्वसामान्य सोन्यात गुंतवणूक करतो, चायनामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकी आहेत. मात्र आता रिअल इस्टेट देखील क्रॅश झालेलं आहे त्यांच्याकडे. त्यामुळे चायना हा तिथं इन्व्हॉल्व होईल का, हा कळीचा प्रश्न आहे. चायनाला तैवान आणि बाकी त्यांचे जपानबरोबर त्यांचा संघर्ष चालू आहे, त्यामुळे यामध्ये चायना थर्ड फ्रंट ओपन करेल अशी शक्यता फार कमी वाटते. आता भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मी निश्चितपणे गोष्ट सांगेल की आता याच्या संदर्भात भारताने काही उघडपणे स्टँड घेतला नाही, बाजू कोणाची घेतली नाही अशा प्रकारचा आरोप होतो आहे. मात्र लक्षात घेणं, आपण टेक्निकली समजून घ्या, भारताचं जे आखाता संदर्भातलं धोरण आहे ते ॲज अ रिजन म्हणून नाही आहे. म्हणजे संपूर्ण आखाता संदर्भात आमचं हे धोरण आहे असं म्हणून नाही आहे. जसं आपलं साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आसियान देश आहेत, दक्षिण पूर्व आशियामधले, ज्याच्यात सिंगापूर आहे, व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया आहे, तर आपलं आसियान म्हणून एक धोरण आहे, त्या सगळ्या रिजनला म्हणून एक धोरण आहे. तसं भारताचं इस्लामिक देशांच्या बाबतीमध्ये नाही आहे की सगळ्या इस्लामिक देशांना म्हणून आमचं कॉमन धोरण असं नाही आहे. तर भारताचं इस्लामिक देशांबरोबरचं जे धोरण आहे ते द्विपक्षीय आहे, बहुपक्षीय नाही आहे, हे प्रथम तर लक्षात घ्या. त्यामुळे आपलं धोरण, आपले UAE बरोबर स्वतंत्र संबंध आहेत, इराणबरोबर स्वतंत्र संबंध आहेत, इस्रायलबरोबर स्वतंत्र संबंध आहेत, पॅलेस्टाईनबरोबर स्वतंत्र संबंध आहेत आणि हे सगळे आपले इंटरेस्ट बेस्ड आहेत. त्यामुळे आपण ॲज अ रिजन म्हणून स्टँड घेऊ शकत. त्या पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामधला असा आहे की आपलं लिव्हरेज आहे का, की आपण जाऊन त्या ठिकाणी एवढा इन्फ्लुएन्स आपला आहे का की आपण जाऊन ते वॉर थांबवू शकू, आपण अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला सांगू शकू. डोनाल्ड ट्रम्पला कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे जर आपला तिथं लिव्हरेज नसेल, आपला इन्फ्लुएन्स नसेल, तर आपण त्याच्यामध्ये कोणतं स्टँड घेणं हा पाठ झाला. तिसरा मुद्दा असा आहे की अनेकदा खामेनींच्या बाबतीमध्ये देखील केलं जातं की भारताने स्टँड घेतला नाही. याच्यामध्ये माझं अंडरस्टँडिंग मला असं सांगतं की इव्हन अरब देशांनी देखील, किती अरब देशांनी उघडपणे खामेनींच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये निषेध नोंदवलेला आहे. त्यामुळे जगातल्या किती देशांनी उघडपणे पुढे येऊन खामेनींच्या मृत्यूसंदर्भात निषेध नोंदवला आहे. किंबहुना इराणमध्ये देखील या बाबतीमध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे. म्हणजे काही जण त्याचा निषेध नोंदवत आहेत, त्या बाबतीमध्ये दुःख व्यक्त, तर काही आनंदही व्यक्त करतात. त्यामुळे क्लिअर कट पोलरायझेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपली वेट अँड वॉच पॉलिसी जी आहे ही अत्यंत उत्तम आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने, चर्चेच्या मार्गाने प्रश्न सुटावेत, ही जी आपली ट्रॅडिशनल आपल्या परराष्ट्र धोरणाचा जो आधार आहे तो आपण स्टँड घेतो. इंडिव्हिज्युअली आपण अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तांत्रिकदृष्ट्या समजून घ्या की ॲज अ रिजन म्हणून आमची पॉलिसी कोणतीही नसल्यामुळे आपण तिथं स्टँड व्यक्त करत नाही. भारताचं इस्लामिक देशांबरोबरचे संबंध द्विपक्षीय आहे, 1 to 1 आहेत आणि त्यामुळे आपण 1 to 1 स्टँड घेतोय. म्हणून UAEवरती अटॅक झाला, दुबईवरती अटॅक झाला, तर आपल्याकडे पंतप्रधान मोदी असतील किंवा जयशंकर असतील यांनी त्यांच्या काउंटरपार्टला फोन केलेले आहेत
मग तो ॲज अ रिजन म्हणून आपण स्टँड घेतलेला नाही आहे. आता मुद्दा असा आहे की आपण त्याच्यामध्ये पोळलं गेलेलो असल्यामुळे आपली कोणती इन्व्हॉल्वमेंट ह्या सगळ्या याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे हा सगळा प्रवास एका महायुद्धाच्या दिशेने जातो आहे का? तर सध्या शक्यता ही कमी वाटते आहे. मात्र आता हे डिसाईड करावं लागेल की इराणकडनं हे काउंटर अटॅक जे आहेत हे किती काळ चालू राहतात, हे रिटॅलिटरी अटॅक किती काळ चालू राहतात, याच्यामधनं कशा प्रकारचा डॅमेज होतो, किती देशांचा डॅमेज होतो. आत्तापर्यंत फक्त अरब देशांवरती इराणकडनं अटॅक चाललेले आहेत. पुढे हे अटॅक्स काही युरोपियन देशांपर्यंत पोहोचू शकतात का, ह्या सगळ्या गोष्टींवरती भविष्यातल्या गोष्टी निर्भर करतील. मला असं वाटतं की आपली प्रार्थना हीच असेल संपूर्ण भारतीयांची की आपल्याला सध्या विकास पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा चीनने आपला आर्थिक विकास साधला तेव्हा चीनला तुलनात्मकदृष्ट्या खूप शांततेचा काळ मिळाला. पण जेव्हा भारताने आपला आर्थिक विकासाचा प्रवास सुरू केला तो कोरोना महामारी आली. त्यानंतर चीनबरोबरचा आपला गलवानचा संघर्ष झाला. त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं. त्यानंतर पाकिस्तानबरोबरचा ऑपरेशन सिंदूर झालं. त्यानंतर आता हे आखातामधला संघर्ष सुरू झाला. त्यामुळे आपला प्रवास कमालीचा अडथळ्यांनी भरलेला आहे. आणि त्यामुळे चीनला जितका स्मूथली प्रवास करता आला 1981पासनं तर 2011पर्यंत हा जो 30 वर्षांचा काळ पूर्णपणे चीनला मिळाला, ज्या काळामध्ये कोणतेही मेजर ज्याला अपडाऊन म्हणतो आंतरराष्ट्रीय राजकारणात घडले नाहीत. त्यामुळे त्यांना शांततेचा पोस्ट कोल्ड वॉरचा काळ त्यांना मिळाला आणि त्यांची प्रगती झपाट्याने होत गेली. भारताने मात्र जेव्हा आपला आर्थिक विकासाचा प्रवास सुरू केला त्या काळामध्ये मात्र प्रचंड समस्या निर्माण होत्यात. त्यामुळे आपली इच्छा अशी आहे की आपल्याला आपला तेलाचा सप्लाय हा इंटॅक्ट राहायला पाहिजे. आपले जे भारतीय तिथं आहेत त्यांची सुरक्षा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या दोन्ही दृष्टिकोनातून हा संघर्ष जितक्या लवकर सुटेल, जितक्या लवकर शांतता होईल, जितक्या लवकर तडजोडी होतील तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. अशाच प्रकारच्या प्रार्थना आपण करूयात.